नमस्कार शेतकरी बांधवांनो, नाव संदीप गायकी, मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। काय दिसतंय बघा, कशा पद्धतीने माल लागलाय। बरं, माल सोडा, वरती शेंड्यावरती फुलं पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, झाडाची कॉलॉकी सुद्धा बघू शकता। माल आहे का काय बघूया आता आपण। आता काय शेतकऱ्यांच्या, बरं एकच नाही बरं का, हे बघा शेतकरी बांधवांनो, इकडनं सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने माल लागलेला आहे। इकडे पुढे सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने माल, हे बघा, हे बघा, हे बघा खाली, हे बघा। आणि पूर्ण नजर एका प्लॉटवर टाकतो बघा, प्लॉट किती आहे, कोणाचा आहे, कसा रिझल्ट आला आहे, कसा मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे, ह्या गोष्टी आपण आता या माध्यमातून बघणारच आहोत। त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे। तर बघा, एक परत एकदा दाखवून देतो माल कशा पद्धतीने लागला आहे, कशाची कमाल आहे ही, हे आपण एकदा बघूया, शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात। नमस्कार दादा। नमस्कार। नाव सांगा एकदा तुमचं। ईश्वर निवृत्ती तोंडे। गाव कोणतं तुमचं? वालसा वराळा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आता तुम्ही तुमचा परिचय मिशन समृद्धीमध्ये कशा पद्धतीने झाला? हे माझी भाऊजी आहे ना, भाऊजी त्या कंपनीमध्ये काम हे करत होते। अच्छा। हां, त्यांनी मला सांगितलं की एक वेळेस हे फवारणी करून बघ। अच्छा। हां, त्यांनी एक दिवस अगोदर मार्गदर्शन दिलं, आज दाखवलं मला की असं असं होतं। अच्छा। मग करून दाखवलं त्यानं। अच्छा। त्याच्यानंतर मी एक 2-3 फवारणी घेतल्या। अच्छा। हां, त्याच्या दर्शनाखाली गायकी सरांना भेटलो, त्यांना फोन लावला नंतरला। म्हणजे आतापर्यंत तुम्ही सर्वात महत्त्वाचं की तुमच्या दाजीच्या माध्यमातून ना, दाजी ना, दादीच्या माध्यमातून तुमची ओळख झाली, बरोबर। आता तुमचे दाजी जर म्हटलं तर हे तुमचे दाजी नाव सांगा परत एकदा। देवाजी दामोदर चौधरी, हे तुमचे दाजी आहेत। मिशन समृद्धीमध्ये तुम्ही कधीपासून आलात? 2 वर्ष झाले सर। 2 वर्ष मिशन समृद्धीमध्ये आलात। मिशन समृद्धी कोणती कंपनी आहे का? कंपनी नाही सर, हे शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना प्रॉपर गायडन्स, त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी कोणत्या औषधी लागतात, कोणत्या फवारण्या लागतात, किंवा काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं गायडन्स आपण देतो। तुम्ही मिशन समृद्धीमध्ये माझ्यासोबत आलात, तुम्ही औषधी देण्याचं काम, शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याचं काम करतात, बरोबर आहे। तुम्ही यांना सल्ला दिला, हे तुमचे कोण? सालेबा, हे तुमचे सालेबा। सालेबानी तुमचा सल्ला ऐकला, बरोबर। मग हा सल्ला ऐकल्यानंतर, म्हणजे दाजींचा सल्ला ऐकल्यानंतर तुमचा काय फायदा वाटतोय आज? फायदा भरपूर फायदा झाला सर, त्याचं मार्गदर्शन पण हे केलं। अच्छा। गायकी सरांना त्याचं मार्गदर्शन ऐकून पण गायकी सर, म्हणजे माझा तर मी तर गायडन्स करतच राहिलो तुम्हाला, बरोबर आहे। त्यांनी माझ्यासोबत संपर्क करून दिला, मी तुम्हाला वेळोवेळी काय सोडायचं आहे, काय सोडायचं नाही आहे, जमिनीमधून काय दिलं गेलं पाहिजे, केव्हा दिलं गेलं पाहिजे, जमीन नरम करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, कोकड़ा येऊ नये म्हणून काय करायचं, आल्यानंतर काय करायचं आहे, औषधी केव्हा कोणत्या फवारायचे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी तुम्हाला दिलं। औषधी तुम्हाला दाजींनाच प्रोव्हाइड केलं, बरोबर। म्हणजे फक्त माझं मार्गदर्शन होतं, दाजींच्या औषधी होत्या ज्या त्यांनी माझ्या सांगण्यानुसार त्यांनी दिल्या। तर त्या औषधांचा फायदा दिसतोय आज, जे काय औषधी तुम्हाला सांगितलं गेलं औषधांचा बी फायदा आहे, मार्गदर्शन दोन्ही पण चांगले भेटले। मला एक सांगा, आज मार्गदर्शन प्रॉपर झालं म्हणून प्लॉट चांगला आहे की औषधी चांगलं भेटलं म्हणून प्लॉट चांगला? मार्गदर्शन पण चांगलं आहे आणि औषधी पण चांगले। म्हणजे आज मार्गदर्शन भेटलं म्हणून आज प्लॉट चांगला आहे, मार्गदर्शन पण भेटलं, अच्छा, औषधी पण चांगले भेटली। मग औषधी पण प्रॉपर भेटलं, त्याच्यामुळे फायदा काय झाला? फायदा भरपूर फायदा झाला। मला सांगा, ही जी व्हरायटी लागवड केली ही कोणती आहे? ही शार्क नंबर 1, शार्क 1 नंबर, बरोबर। शार्क 1 व्हरायटी मित्रांनो। आणि प्लॉट किती आहे हा? प्लॉट हा 9000 खोड, 9000 खोड, म्हणजे जवळपास 1.25 एकराचा प्लॉट आहे तुमचा, बरोबर। तर 1.25 एकर प्लॉट मध्ये हा कितवा तोडा आहे तुमचा? दुसरा तोडा आहे। म्हणजे हाताळणी होऊन दुसरा आहे की? हाताळणीचा 15 क्विंटल निघलेला आहे, हाताळणी 15 क्विंटल निघाला, आणि आता हा जो दुसरा तोडा आहे हा चालू आहे आता। किती तोडला, किती बाकी आहे? आता 53 पोती दिलेली। किती राहिला अजून तोडायचं? अजून भरपूर आला, तरी अजून 40-50 पोते निघाले। 53 पोते दिलेले, 40-50 पोते अजून निघायचे, म्हणजे अर्धी तोडली, अर्धी बाकी आहे। तर अर्धी मध्ये तुम्हाला 53 पोते जवळपास झाले, म्हणजे 9-54 क्विंटल। हा, 54 क्विंटलचा माल आतापर्यंत निघाला, आता निघेल समजा टोटल संपूर्ण, म्हणजे टोटल एक तोडा तुमचा 54 क्विंटलचा चाललाय। 54 क्विंटलचा सध्या भाव काय चाललाय सर? आज सर 6700, म्हणजे आज 6700 आजचा विशेष करतो आपण। मध्यंतरी भाव डगमगले होते, हा मध्यंतरी डाऊन होते, पण तरी 8 म्हणजे हा तर 30-32 असे आले होते, आणि आज कालपासून आपण ऐकायला भेटलं की भावामध्ये तेजी आहे। तर आजचा भाव काय गेला? मग आजचा 6700 रुपये, 6700 आज गेलाय। आणि आज तुम्ही किती दिलेत पोते? आज 8 पोते दिलेले, 8 पोते तुम्ही दिले। तर 6चं जरी म्हटलं तर 4.5 क्विंटल ते 5 क्विंटल पर्यंत तोडा तुम्ही आज दिला, आणि त्याला भाव भेटलाय 6700।
सर अशाच पद्धतीने हा तोडा जर तुमचा कंटिन्युअसली राहिला, 50 जरी निघला, ॲव्हरेज इन अँड ॲव्हरेज 50 जरी निघला आणि त्याला जर 5चा जरी भाव भेटला, 2.5 लाख रुपये एका तोड्यामध्ये निघू राहिले. सर मला सांगा 2.5 लाख रुपये खर्च झालाय आतापर्यंत? नाही, 2.5 लाख तिचा खर्च 50,000 रुपये आतापर्यंत. 50,000 रुपये खर्च आतापर्यंत झालेला आहे. मग तो फक्त खता औषधांचाच आहे का कशाचा? नाही, सर्व मल्चिंग, रोप सगळं 50,000 रुपये खर्च आतापर्यंत झालाय आणि आता माल तुमचा 2-2.5 लाखाचा निघून जाईल. म्हणजे खर्च निघण्याच्या वर फायदा आहे. बरं, इथून हा फक्त दुसराच तोडा आहे. जर अशाच पद्धतीने आपण तिसरा जाऊ तोडा जर अशाच पद्धतीने निघाला तर सर खरंच मिरची लावायला परवडेल की नाही? परवडेल ना. म्हणजे खरंच आज मला सांगा, बरेचसे शेतकरी आज वर्षी औषधं फवारून परेशान आहे. त्यांना अपेक्षित त्याचे रिझल्ट भेटत नाहीये आणि हैराण झाले, खर्च पण निघेल की नाही. पण तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवतोय का? नाही, आपल्याला जाणवत नाही. बरं, मिशन समृद्धीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला गायडन्स तर मी केलं, पण जे तुमचे दाजी आहेत यांनी तुम्हाला केव्हापासून ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली? आम्हाला पहिल्यापासून चालू केलेली, म्हणजे मिरची लावल्यापासून. म्हणजे हा प्लॉट मिरची लागवड केल्यापासून होता? मिरची लागवड केल्यापासून तेव्हापासून ट्रीटमेंट घेता. मग तेव्हापासून फक्त तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपये खर्च, मी म्हणतो 60 आला असेल, 70 आला असेल, ठीक आहे, थोडाफार कमी जास्त झाला, तुमच्या सांगण्यात कमी जास्त झाला, पण 70 आला असेल. आणि आज जर एक तोडा तुमचा 50 क्विंटल पर्यंत निघतोय, तोही दुसरा तोडा हाताडीचा 15 आणि दुसरा 50 जर निघत आहे, तर इथून पुढे जर अशाच पद्धतीने तोडे किती काढू शकतो आपण या प्लॉटच्या माध्यमातून? आता अजून पण 3 तोडे काढू शकतो. 3 ते 4 तोडे आपण काढू शकतो. मला सांगा, आज 1 महिना बरेच झडी लागून गेली होती. एका महिन्याच्या झडीनंतर बरेचशा लोकांचे प्लॉट परत डाऊन झाले, परत म्हणजे फुलं लागायचे प्रॉब्लेम सुरू झाले. काहीला खर्च करून सुद्धा फुलं लागून अजून राहिलेले नाही आहेत. तर तुमच्या प्लॉटला तसं काही प्रॉब्लेम दिसतोय का? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. त्याला फुलं पण सारखीच आहे, माल पण सारखा. मला एकदा परत तुमच्याच्यानं माल पाहायला आवडेल, दाखवा एकदा. हे बघा मित्रांनो, तोडा सुरू आहे, दुसरा तोडा आहे. ते पण पोते आतापर्यंत दिले अर्ध्या प्लॉटमध्येच आणि अजून पुढे पण दाखवा, पुढे पण दाखवा. 40-50 अजून निघेल असा त्यांचा अंदाज आहे. माल तुम्ही पाहून मला सांगा किती निघेल मित्रांनो. माल पाहून तुम्ही सांगा, एक कमेंट करा. तुम्ही पण मिरची लागवड करणारे शेतकरी आहात, तुम्हाला पण अनुभव आहे. असा माल लागल्यानंतर किती तोडे निघू शकतात हे तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. बरं, खालपासून वरपर्यंत बघा, असं काही नाही की फक्त खालीच दिसतं, शेंड्यावरच दिसतं, अशातला काही भाग नाही. खालून वर हे तोडे निघत आहे. अजून परत पुढे जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो. हे बघा हा माल, हे बघा. बरं, हे सोडा सर, सोडा झाड. हे बघा वरती फुलं पण बघा. हे जर पुढं बघा, फुलं बघा, इथूनच चमकतात आहे. म्हणजे फुलं पण डाऊन नाही आहेत, माल पण चांगला आहे, क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे, तुम्ही बघू शकता. सर देवाजी सर, आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आता शक्यतो मी परत एकदा तेच पहिल्या व्हिडिओमध्ये तेच बोललो होतो की जवळचे लोक जवळच्या लोकांचं नाही ऐकत. मागच्या वर्षी नाही ऐकलं, मागच्या वर्षी नाही ऐकलं. मग मागच्या वर्षी जे व्हिडिओ बघितले तुमचे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि यावर्षी त्याच्या बहिणीने स्वतः त्यांना फोन करून सांगितलं, अच्छा बाबा या असं तुला घ्यावं लागतं. अच्छा, म्हणजे बहिणीनं थोडंसं पुश केलं, तेव्हा सालेबानं ऐकलं आणि मग सुरुवात केली कुठेतरी. पण ठीक आहे, कसं का होत नाही वापरलं. सर मग मला सांगा, बहिणीच्या माध्यमातून का होत नाही? पण बहिणीने जर थोडंसं पुश केलं नसतं तर आता तुमची ट्रीटमेंट तुम्हालाच माहित होती. पण पुश केलं म्हणून बरं वाटतंय आज. बळजबरी का होत नाही, पण आज चांगला जर फायदा झालाय तर आज म्हणशाल पहिल्यापासून घ्यायची आहे. मग आज मला सांगा, इथून जर आपण पहिल्यापासून जर ट्रीटमेंट अशा पद्धतीने ठेवतो तर खरंच फायदा होतो. मार्गदर्शनाचा पण आणि औषधांचा तर होतोच होतो. औषध तर कोणतंही घ्या तुम्ही, मार्केटमध्ये रिझल्ट देणारच असतं. फक्त कोणत्या वेळी वापरायचंय तेवढं माहीत असलं पाहिजे. कोणत्या वेळी फवारायचंय, कोणत्या कंडिशनमध्ये फवारायचंय, वातावरण असल्यानंतर काय फवारायचं हे जर माहीत असलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतील. बरोबर आहे सर. मला सांगा, अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला रिझल्ट भेटले, आता असे किती शेतकरी ज्यांना तुम्ही औषधी दिल्यानं असे नाराज झालेले शेतकरी किती आहेत? नाराज तर मला काही वाटलेलं नाही. कोणीच सल्ला असा दिला नाही की फीडबॅक दिलाय का सर नाही तुम्ही घेतलं पण काही फायदा झाला नाही, असं कोणीच नाही. मला सांगा, पहिले तुम्ही औषधी शेतकऱ्यांना देत होते, काही माझ्या सांगण्यानुसार औषधी तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्या, तर पहिल्या देण्यामध्ये ना आताच्या देण्यामध्ये फायदा जास्त वाटतो का? कसं? आताच्या देण्यामध्ये फायदा जास्त आहे, शेतकऱ्यांचा फायदा जास्त आहे, खर्चही कमी आहे. आणि पहिले जे देत होता आम्ही ते 5,000, 6,000, 10,000 असेच एकरी डोस देऊन टाकायचे, एकदाच देऊन टाकायचे. त्याचा फायदा काय होतो काय नाही होत, काय करायचे, औषध घेऊन ठेवायचे
आणि बाजूला ठेवून द्यायची, ती औषध सोडायचीच नाही. त्याच्यामुळे मग त्याचे रिझल्ट जसे म्हणजे तुमच्या औषधीचे रिझल्टच नाही. मग मला ज्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन बघितलं तर ते औषध जसे तसे पॅक राहायचे. अच्छा, मग मला सांगा, शेतकऱ्यांनी मार्गदर्शन पण घेतलं पाहिजे, वेळच्या वेळी सोडलं सुद्धा तरच फायदा दिसेल, अदरवाईज दिसत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देता, खूप चांगले फीडबॅक मला शेतकऱ्यांकडून मिळाले. आणि तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी माझी जी मदत करताय, ठीक आहे, मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊ शकतो पण शेतकऱ्यांना सर्व्हिस नाही देऊ शकत. तुम्ही जी शेतकऱ्यांची सर्व्हिस देता, ती मदत जी करता, त्यासाठी मी तुमचे परत सर्व मिशन समृद्धीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि परत एकदा तुम्ही पुढं पण चला एकदा. हे बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी पण काही झाडं थोडेफार खराब झालेले आहेत, हे पण दाखवतो, असं नाही की पूर्णच चांगले आहेत. हा पूर्ण जर बघा तरी माल जरी, हे बघा झाड जरी खराब झालेलं असलं तुम्ही याला पण माल बघू शकता मित्रांनो. आणि हा गुंटूर माल सुद्धा आपण वाढवू शकतो, यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. तर या ठिकाणी चांगल्या झाडाची तर विचाराची कंडिशन आहे, चांगल्या झाडाची तर या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला दिसूच राहिले. शार्कोन ही व्हरायटी, हो सर, 1.25 एकराचा प्लॉट, फुलांची सेटिंग आपण या ठिकाणी बघू शकतो, काळोखी या ठिकाणी बघू शकतो. आणि माल सांगायची गरज तर नाहीच नाही. हा दुसरा तोडा शेतकऱ्यांच्या सांगीवांगी आपण या ठिकाणी. आज जर थोडंसं उचललं ना मित्रांनो, हे डाग जर डायरेक्ट मोडते, एवढं वजन त्याच्यावरती आहे. सर हे खराब होण्याचा प्रकार किती पूर्ण प्लॉटमध्ये? खराब होण्याचं काय 20% सर. 20%. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तर बघा, हे जे नेमके पिवळसर झाडं दिसत आहे हेच थोडे खराब होत आहेत. बाकीचा पूर्ण प्लॉट यांच्या मागे सुद्धा आपण बघू शकतो. तर हा पूर्ण अशा पद्धतीनं आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपण शेतकऱ्याला जे सांगतो 4 ते 5 तोडे तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता, चांगलं उत्पन्न घेऊ शकता. सर याच्यावरती विश्वास आहे आता? 4 ते 5 तोडे आपण चांगले घेऊ शकतो. इथून पुढे आपण कंटिन्युअसली ट्रीटमेंट ठेवणार आहोत. जर पुढच्या वर्षी जर मिशन समृद्धीमध्ये येऊन तुमचं समाधान जर झालंच आहे तर पुढच्या वर्षी पण तुम्ही पहिल्यापासून प्लॉट करणार, म्हणजे मशागतीपासून आपण ज्याला भर देतो. यावर्षी थोड्याशा चुका झाल्या ते परत निस्तरून आपण काही गोष्टी करू, सुधारणा करून घेऊ, जेणेकरून अजून आपण चांगले व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी घेऊन येऊ आणि चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी घेऊन येऊ. तर तुम्ही पुरेपूर समाधानी आहात? सर देवाजी सर, तुमचे आता पाहुणे आहेत. जेव्हा पाहुणेच पहिले नाव ठेवायला लागले होते, आज पाहुणे जर म्हणतात नाही सर तुमच्यासारखं काम तुम्ही चांगलं करा, कसं वाटते? एकदम मस्त वाटतं, मनाला शांती, म्हणजे उत्साह वाटतो की नाही? पहिले असं वाटतं यार आपणच आपल्या लोकांना कुठेतरी फसवत होतो. औषध विकण्यामध्ये मला आता इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे पहिले याच्यामध्ये तुमचा मेन उद्देश तुमचा हे होतं, पण आज तुम्ही शेतकऱ्यांना सर्व्हिस देताय, चांगलं वाटतंय. पण त्याच्या माध्यमातून तुम्हाला 100-200 रुपये मिळतात, ते पण चांगलं आहे. आणि शेतकरी जेव्हा रिझल्ट सांगतो तेव्हा तर अजूनच असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं काम करतोय. ठीक आहे, तर बघा परत एकदा दाखवून द्या मित्रांनो. अशा पद्धतीने हा प्लॉट कसा प्लॉट वाटतोय, शेतकऱ्यांचा अनुभव कसा राहिला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. ज्या ज्या शेतकऱ्यांनी देवाजी सरांकडून औषधी बोलवलेली आहे त्यांना कसे रिझल्ट मिळाले हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून मिशन समृद्धी अंतर्गत ते मार्गदर्शन घेतील. आणि औषधं सोडून द्या, औषधाचा विषय मी या ठिकाणी घेतलेला नाही आहे. मार्गदर्शन घेतील आणि त्यांचा प्रॉपर उपयोग करून अशा पद्धतीने उत्पन्न काढतील. तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर.